नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये आपण जीके आणि करंट अफेअर्सचा समावेश केलेला आहे। ठीक आहे, सर्व प्रश्न पाहायचे आहेत। व्हिडिओच्या शेवटी आपण या प्रश्नांची रिव्हिजन ठेवलेली आहे, ती रिव्हिजन देखील पाहायची आहे, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओतले प्रश्न समजले की नाही कळून जाईल। ठीक आहे, या व्हिडिओमध्ये बघा ना, आपण जे काही प्रश्न कव्हर केले त्यांचं स्पष्टीकरण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करू। या ठिकाणी बघा, प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव कोणते? 2023च्या भरतीमध्ये या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत बऱ्याच ठिकाणी। ठीक आहे, तर बघा, महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव आहे धुमाळवाडी। पर्याय क्रमांक ए धुमाळवाडी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव या ठिकाणी धुमाळवाडी आहे। ठीक आहे, जर विचारलं आपल्याला महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव, तर बघा, भिलार हे उत्तर द्यायचे। ठीक आहे, महाराष्ट्रातील तसेच भारतातील देखील पुस्तकांचे पहिले गाव कोणते आहे, तर भिलार। ठीक आहे, त्यानंतर विचारले महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव। ठीक आहे, मधाचे गाव, तर बघा, मांघर। ठीक आहे, मांघर हे महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव आहे। ठीक आहे, जर विचारलं महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव, तर उबादांडा उत्तर द्यायचं आहे। ठीक आहे, तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, या ठिकाणी धुमाळवाडी, भिलार, मांघर आणि महादरे हे महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव आहे। ठीक आहे, पहिले फुलपाखरांचे गाव महादरे। ठीक आहे, तर बघा, भिलार, मांघर, धुमाळवाडी आणि महादरे हे चारही गाव आहेत, ते बघा सातारा या जिल्ह्यामध्ये आहेत। ठीक आहे, सातारा जिल्ह्यातील गावे आहेत। ठीक आहे, पहिले पुस्तकांचे भिलार, पहिले मधाचे मांघर, पहिले फुलपाखरांचे महादरे आणि पहिले फळांचे धुमाळवाडी हे चारही गाव सातारा जिल्ह्यातील आहे। ठीक आहे, उबादांडा हे पहिले कवितेचे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आहे। ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा, भारतामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे? किती आहे मित्रांनो? तर बघा, राज्य आहेत सध्या 28 आणि केंद्रशासित प्रदेश आहेत 8। ठीक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक बी 28-8 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे, भारतात सध्या 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत। कोणते? तर बघा, पहिला आहे दादरा नगर हवेली व दीव दमण, दुसरा आहे जम्मू काश्मीर, तिसरा आहे लडाख, चौथा आहे चंदीगड, पाचवा आहे दिल्ली, सहावा आहे पुद्दुचेरी, सातवा आहे लक्षद्वीप आणि आठवा अंदमान निकोबार। ठीक आहे, असे 8 केंद्रशासित प्रदेश आणि 28 राज्य भारतामध्ये सध्या आहेत। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती? तर मित्रांनो, सिंधू संस्कृती ही बघा शहरी संस्कृती होती। पर्याय क्रमांक बी शहरी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे, हडप्पा आणि मोहेंजोदडो हे सिंधू संस्कृतीतील महत्त्वाची शहरे मानली जातात। ठीक आहे, हडप्पा व मोहेंजोदडो। ठीक आहे, सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचा शोध कोणी लावला? तर बघा, दयाराम साहनी। ठीक आहे, दयाराम साहनी यांनी 1921ला सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचा शोध लावलेला आहे। दयाराम साहनी नाव लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? तर मित्रांनो, कुष्ठरोग हा बघा हॅन्सेन विकार या नावाने देखील ओळखला जातो। ठीक आहे, हॅन्सेन विकार म्हणजेच कुष्ठरोग। तर मित्रांनो, हॅन्सेन नावाने का ओळखलं जातं? तर बघा, कुष्ठरोगाचा जो काही कारक जीवाणू आहे कुष्ठरोगाचा, तर तो बघा मायक्रोबॅक्टेरियम लेप्री या नावाचा आहे। ठीक आहे, मायक्रोबॅक्टेरियम लेप्री याचा शोध बघा, याचा शोध जो लावलेला आहे तो हॅन्सेन या शास्त्रज्ञाने लावलेला आहे। ठीक आहे, मायक्रोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूचा शोध हॅन्सेन या शास्त्रज्ञाने लावल्यामुळे कुष्ठरोगाला हॅन्सेन विकार असं देखील म्हटलं जातं। ठीक आहे, तर मित्रांनो, सेपरेट प्रश्न विचारला जाऊ शकतो, कुष्ठरोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर बघा, हा जीवाणूजन्य आजार आहे आणि मायक्रोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होतो। ठीक आहे, मायक्रोबॅक्टेरियम लेप्री। ठीक आहे, तर मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, 1873मध्ये या जीवाणूचा शोध हॅन्सेनने लावलेला आहे। ठीक आहे, 1873मध्ये। ठीक आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे मित्रांनो, आता बघा, कुष्ठरोगावर प्रभावी औषध याच्यावर प्रश्न विचारलेला आहे। तर बघा, डॅप्सोन हे जे औषध किंवा लस आहे, डॅप्सोन ही
कुष्ठरोगावर प्रभावी मानली जाते? ठीक आहे, डॅप्सोन नाव लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, हा देखील प्रश्न विचारला जातो. जगामध्ये सर्वाधिक कुष्ठरोगाचे रुग्ण हे आपल्या भारतामध्ये आढळून येतात. ठीक आहे, दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आणि तिसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय बघा, कुष्ठरोगाला हॅन्सेन विकार असं देखील म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारतीय घटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष समाजवादी हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले? सर्वांना माहीत असेल, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. 42वी घटनादुरुस्ती केली 1976ला आणि धर्मनिरपेक्ष समाजवादी आणि एकात्मता हे शब्द भारतीय घटनेच्या सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. ठीक आहे, 42वी घटना 1976. ठीक आहे मित्रांनो, प्रश्न विचारला जातो, कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी घटना म्हणून ओळखले जाते? तर बघा, 42वी घटनादुरुस्ती आहे हिला मिनी घटना म्हणून देखील ओळखले जाते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, 1976ला झालेली आहे. ठीक आहे, आता मित्रांनो या ठिकाणी बघा, 44वी घटनादुरुस्ती 1978ला झाली. ठीक आहे, या घटनादुरुस्तीनुसार बघा, संपत्तीचा हक्क रद्द करण्यात आला. ठीक आहे, जो काही संपत्तीचा हक्क होता तो 44व्या घटनादुरुस्तीने रद्द करण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, 41वी घटनादुरुस्ती 1976ला झाली. या घटनादुरुस्तीने राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचे निवृत्तीचे वय जे काय आहे ते 60वरून 62वर करण्यात आले. ठीक आहे, लोकसेवा आयोगाच्या निवृत्तीचे वय जे आहे ते 60वरून 62 करण्यात आले 41व्या घटनादुरुस्तीने. ठीक आहे, त्यानंतर बघा, 52वी घटनादुरुस्ती 1985ला झाली. या घटनादुरुस्तीने भारतीय घटनेत 10वी अनुसूची जोडली. ठीक आहे, 10वी अनुसूची कोणत्या घटनादुरुस्तीने जोडलेली आहे? तर 52व्या घटनादुरुस्तीने जोडलेली आहे. ठीक आहे, वर्ष देखील लक्षात ठेवायचे. 44वी झाली 1978ला, 41वी झाली 1976ला, 42वी झाली 1976ला आणि 52वी झाली 1985ला. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय, 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार भारतीय घटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष समाजवादी आणि एकात्मता हे शब्द ॲड करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसद राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदान्वये कायदा करू शकते? याचं योग्य उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक सी, अनुच्छेद 33 नुसार पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसद कायदा करू शकते, अनुच्छेद 33 नुसार. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, भारतीय जनता पार्टीची स्थापना केव्हा झाली होती? मित्रांनो, भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली होती बघा 1980, पर्याय क्रमांक बी 1980. जर तारीख विचारली तर बघा 6 एप्रिल 1980. 6 एप्रिल 1980ला भारतीय जनता पार्टीची स्थापना झालेली आहे. कोणी केली? अटल बिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी. ठीक आहे, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी 1980मध्ये भाजपाची स्थापना केलेली आहे. ठीक आहे, भाजपाचे सध्याचे अध्यक्ष विचारले जाऊ शकतात तर बघा JP नड्डा. ठीक आहे, JP नड्डा हे भारतीय जनता पार्टीचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ठीक आहे, भारतीय जनता पार्टीचे जे काय राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते कोण आहेत? JP नड्डा. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा डिजिटल पक्ष किंवा राजकीय पक्ष आहे. ठीक आहे, जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष कोणता? तर भारतीय जनता पार्टी. ओके, आता मित्रांनो या ठिकाणी 2006 ऑप्शनला आहे बघा. तर 2006ला आपल्या महाराष्ट्रामध्ये मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, 9 मार्च 2006ला मनसेची स्थापना झालेली आहे. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? राज ठाकरे यांनीच स्थापना देखील केलेली आहे. त्यानंतर बघा 2012 आहे ऑप्शनमध्ये. तर बघा 2 ऑक्टोबर 2012ला अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीची स्थापना केलेली आहे. ठीक आहे, आम आदमी पार्टीची स्थापना कधी झाली? 2012, 2 ऑक्टोबर 2012. कोणी केली? अरविंद केजरीवाल. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? आपचे. तर बघा अरविंद केजरीवाल हेच आहेत. ठीक आहे, त्यानंतर ऑप्शनला आहे 1885. तर मित्रांनो सर्वांना माहीत असेल 28 डिसेंबर 1885ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. कोणी केलेली आहे? ॲलन ह्यूम यांनी केलेली आहे. यांना
राष्ट्रीय काँग्रेसचे जनक म्हणले जाते, ठीक आहे, ॲलन ह्युमन यांना, ठीक आहे. 28 डिसेंबर 1885ला स्थापना झालेली आहे, ठीक आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे सध्याचे अध्यक्ष विचारले जाऊ शकतात, तर बघा मल्लिकार्जुन खडगे हे राष्ट्रीय काँग्रेसचे सध्याचे अध्यक्ष आहे, ठीक आहे. मल्लिकार्जुन खडगे. आपलं मूळ उत्तर काय? भारतीय जनता पार्टीची स्थापना 1980, ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओच्या शेवटी रिव्हिजन ठेवलेली आहे ती देखील पहा, ठीक आहे. व्हिडिओ अर्ध्यामध्ये सोडू नका. त्यानंतर प्रश्न आहे बघा, ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी डॅश डॅश ते जास्तीत जास्त डॅश डॅश इतकी असते. तर मित्रांनो ग्रामपंचायतीची काही जी सदस्य संख्या असते ती बघा कमीत कमी 7 असते आणि जास्तीत जास्त 17. त्यामुळे पर्याय क्रमांक डी 7 ते 17 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. कमीत कमी संख्या किती असते? 7 आणि जास्तीत जास्त असते 17, ठीक आहे. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो. ग्रामपंचायतीचे संघटन कोणत्या कायद्यान्वये केले जाते? बघा मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958ला. सेपरेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला आहे? तर बघा 1958, ठीक आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम किंवा कायदा 1958, ठीक आहे. एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, ग्रामपंचायतीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? ग्रामसेवक. तसेच सचिव कोण असतात? ग्रामसेवक, ठीक आहे. ग्रामपंचायतीचे प्रशासकीय प्रमुख व सचिव हे ग्रामसेवक असतात, ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा, भारतातील पहिली ॲडव्होकेट अकादमी कोठे उभारण्यात येणार आहे? तर मित्रांनो भारतामधील पहिली ॲडव्होकेट अकॅडमी आपल्या महाराष्ट्रातील रायगडमध्ये उभारण्यात येणार आहे, ठीक आहे. पर्याय क्रमांक बी रायगड महाराष्ट्र हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सावरकर अँड द मेकिंग ऑफ हिंदुत्व या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे बघा जानकी बखले. पर्याय क्रमांक ए जानकी बखले या सावरकर अँड द मेकिंग ऑफ हिंदुत्व या पुस्तकाच्या लेखिका किंवा लेखक आहेत, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? या ठिकाणी जोड्या आहेत बिहार मधुबनी, ओडिसा पटचित्र, पंजाब कालीघाट, महाराष्ट्र वारली. तर या राज्य आणि तेथील चित्रकलेच्या जोड्या आहेत. यामध्ये चुकीची जोडी आहे बघा पर्याय क्रमांक सी पंजाब कालीघाट, ठीक आहे. तर मित्रांनो कालीघाट ही जी चित्रकला आहे ती बघा पश्चिम बंगाल या राज्याची चित्रकला आहे, ठीक आहे. कालीघाट ही चित्रकला पश्चिम बंगाल या राज्याची आहे, त्यामुळे पर्याय सी चुकीचा आहे, ठीक आहे. आता कालीघाट पश्चिम बंगालची, तर पंजाबची देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे फुलकरी, ठीक आहे. फुलकरी ही जी काही चित्रकला आहे ती पंजाब या राज्याची आहे, ठीक आहे. तर बाकी राज्याच्या बिहार मधुबनी, ओडिसा पटचित्र आणि महाराष्ट्राची वारली या देखील आपण लक्षात ठेवायच्या आहेत, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे संक्रमित होत नाही? तर या ठिकाणी बघा मित्रांनो पर्याय क्रमांक डी मलेरिया हा जो रोग आहे तो विषाणूमुळे संक्रमित होत नाही. मलेरिया या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. बाकी तिन्ही ऑप्शन जे आहेत ते विषाणूमुळे होणारे रोग आहेत, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कार्बन मोनॉक्साईड, शिसे, पारा, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, धुलीकण हे प्रदूषक कशाच्या ज्वलनातून बाहेर पडतात? तर मित्रांनो हे जे प्रदूषक या ठिकाणी दिलेले आहेत ते कोळसा ज्वलन झाल्यावर बाहेर पडतात, ठीक आहे. कार्बन मोनॉक्साईड, शिसे, पारा, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, धुलीकण हे प्रदूषक जे आहेत ते कोळसा जळवल्यानंतर बाहेर पडत असतात, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ब्रिटिशकालीन भारतात कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम विधी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती? तर ही बघा प्रथम विधी समिती स्थापन झाली होती लॉर्ड मेकॉले यांच्या अध्यक्षतेखाली, ठीक आहे. लॉर्ड मेकॉले यांच्याबद्दल जर तुम्हाला काही विशेष माहिती असेल तर कमेंट करायची आहे, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, जगातील पहिले 3D प्रिंटेड रॉकेट कोणत्या देशाने लॉन्च केलेले आहे? तर मित्रांनो आपल्या भारताने लॉन्च केलेले आहे, ठीक आहे. भारतामधील बघा चेन्नईची कंपनी आहे अग्निकुल कॉस्मॉस फ्लाईज, ठीक आहे. अग्निकुल कॉस्मॉस फ्लाईज या खाजगी कंपनीने बघा
जगातील पहिले 3D प्रिंटेड रॉकेट लॉन्च केलेले आहे, ठीक आहे. त्यामुळे भारत योग्य उत्तर असणार आहे. कंपनी विचारली तर अग्निकुल कॉस्मॉस फ्लाईज, ठीक आहे. या कंपनीने बनवलेले आहे. नाव काय देण्यात आलेले आहे? अग्निबाण सॉर्टेड, ठीक आहे. अग्निबाण सॉर्टेड असं त्या रॉकेटला नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न बघा, रेमल चक्रीवादळ हे कोणत्या सागरात तयार झाले होते? तर मित्रांनो, अलीकडेच रेमल चक्रीवादळ येऊन गेलेलं आहे बघा. तर ते तयार झालं होतं बंगालच्या उपसागरामध्ये, ठीक आहे. बंगालच्या उपसागरात तयार झाले होते रेमल चक्रीवादळ, ठीक आहे. मित्रांनो, रेमल हे जे नाव आहे चक्रीवादळाला कोणत्या देशाने दिलेले आहे? तर ओमान. ओमान या देशाने रेमल असं नाव या चक्रीवादळाला दिलेलं आहे, ठीक आहे. ओमान या देशाने, ठीक आहे. याच्या आधी आलं होतं मिचॉंग. मिचॉंग या चक्रीवादळाला नाव कोणी दिलं होतं? म्यानमार या देशाने दिलं होतं, ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे बघा, या ठिकाणी तुमचे 40 ते 50 प्रश्न आपण कव्हर करून घेतलेले आहेत, ठीक आहे. आता या सर्व 16 प्रश्नांची आपण रिव्हिजन घेऊया. रिव्हिजन पाहताना उत्तर कमेंट करत चला, अन्यथा गेस करा मनामध्ये आपण प्रश्न वाचल्यावर, ठीक आहे. आणि शेवटी 16पैकी 16 किंवा 16पैकी किती द्यायला तुम्हाला उत्तरं जमली आहेत ते मला कमेंट करून सांगा, ठीक आहे. तर या ठिकाणी रिव्हिजनला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव कोणते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, धुमाळवाडी. पुढील प्रश्न आहे, भारतामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 28, 8. पुढील प्रश्न आहे, सिंधू संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शहरी. त्यानंतरचा प्रश्न आहे, कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हॅन्सेन विकार. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय घटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 42वी घटना दुरुस्ती 1976. पुढील प्रश्न आहे, पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसद राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदान्वये कायदा करू शकते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अनुच्छेद 33. पुढील प्रश्न आहे, भारतीय जनता पार्टीची स्थापना केव्हा झाली होती? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1980. पुढील प्रश्न आहे, ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी डॅश डॅश ते जास्तीत जास्त डॅश डॅश इतकी असते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 7 ते 17. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली ॲडव्होकेट अकादमी कोठे उभारण्यात येणार आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रायगड, महाराष्ट्र. पुढील प्रश्न आहे, सावरकर अँड द मेकिंग ऑफ हिंदुत्व या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जानकी बखले. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पंजाब, कालीघाट. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे संक्रमित होत नाही? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मलेरिया. त्यानंतरचा प्रश्न आहे, कार्बन मोनॉक्साईड, शिसे, पारा, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, धूलिकण हे प्रदूषक कशाच्या ज्वलनातून बाहेर पडतात? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कोळसा. पुढील प्रश्न आहे, ब्रिटिशकालीन भारतात कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम विधी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लॉर्ड मेकॉले. पुढील प्रश्न आहे, जगातील पहिले 3D प्रिंटेड रॉकेट कोणत्या देशाने लॉन्च केले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारत. पुढील प्रश्न आहे, रेमल चक्रीवादळ हे कोणत्या सागरात तयार झाले होते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बंगालचा उपसागर. तर मित्रांनो, 16 प्रश्नांचे स्पष्टीकरण, आता 16 प्रश्नांची रिव्हिजन आपण घेतलेली आहे, ठीक आहे. तर बघा, 16 प्रश्न रिव्हिजनमध्ये तुम्हाला किती
प्रश्नांची उत्तरं द्यायला जमलेले आहेत ते मला कमेंट करून सांगायचं आहे, ठीक आहे. 16पैकी 16 जमायला पाहिजेत अशी मी आशा ठेवतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून दररोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, ठीक आहे. त्यानंतर बघा, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास आणि ग्राउंड जोरात चालू राहू द्या. धन्यवाद.